अनेक मायावी शक्तींचा शस्त्र आणि अस्त्रांचा धनी होता। त्यानं युद्धभूमीवर प्रवेश करताच आपल्या शक्तींनी वानर सैन्याची दाणादाण उडवायला प्रारंभ केला। वानर सेनेतील अनेक मोठे योद्धे त्याच्या समोर पराभूत झाले। वानर सेनेतील सर्व योद्धे पराभूत झाले। त्याने भयंकर संहार सुरू केला। प्रभू श्रीरामांनी त्याला रोखण्यास लक्ष्मणास पाठवले। मेघनादाच्या मायावी शक्तींसमोर लक्ष्मणाची शक्ती कमी पडू लागली। प्रभू श्रीराम त्याच्या मदतीला धावले। राम, लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले। एका क्षणी मेघनादाने त्याच्या जवळील अतिसंहारक नागपाश अस्त्राचा वापर केला। प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडले। वानर सैन्यात हाहाकार उडाला। वीर जांबुवंत हनुमानाला म्हणाले, अंजनी पुत्र हनुमान, या नागपाशातून प्रभूंची सुटका फक्त गरुड राजच करू शकतात। आपण त्वरेने त्यांच्याकडे जाऊ। जांबुवंताचा सल्ला ऐकून पवनपुत्र थेट गरुड राजांकडे पोहोचले। त्यांचा चिंताक्रांत चेहरा पाहून गरुड राज म्हणाले, पवनपुत्र, आपण इतके भयभीत का दिसत आहात? काय संकट आले आहे? गरुडराज, रावण पुत्र मेघनादानं नागपाश अस्त्राचा वापर करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना जायबंदी केले आहे। कद्रूचे पुत्र असलेले ते नाग हळूहळू प्रभूंचा जीवनर शोषून घेत आहे। या अस्त्रातून त्यांची मुक्तता फक्त आपणच करू शकतो। साक्षात ब्रह्मदेवानी दिलेले हे अस्त्र फक्त आपणच निकामी करू शकता गरुडराज। पवनपुत्र हनुमानाची विनंती मान्य करून गरुडराज युद्धभूमीवर येण्यास तयार झाले आणि गरुड राजांनी आपलं विराट रूप धारण केलं। विक्रम आणि भैया राठोड सर्व गणने भरते हार्दिक स्वागत करत आहे। प्लीज करून गणेश